नमस्कार. आज आपण शिकणार आहोत केसांचे स्ट्रक्चर. आता केसांचे स्ट्रक्चर म्हणजे काय? ओके, केसांमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घटक असतात, आढळले जातात. मग कोणते कोणते घटक आहेत? तर कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे. पण आपण मुख्य 3 घटकांवर काम केले जातात. एक नायट्रोजन, हायड्रोजन आणि सल्फर. त्यानंतर आपल्या केसांमध्ये प्रोटीन, केस आपला फक्त प्रोटीननी बनलेला आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपण जेव्हा केमिकल करतो, आपण हायलाइट करतो, आपण केराटिन करतो, ते प्रत्येक वेळेस आपण काय करतो? नायट्रोजन, हायड्रोजन आणि सल्फरवरच काम केले जातात. म्हणून आपला केस काय तो प्रोटीननी बनलेला आहे. केसांचे 2 प्रकार असतात, एक शाफ्ट आणि एक रूट. आता शाफ्ट म्हणजे काय? तर त्वचेवरील जे केस असतात त्याला आपण शाफ्ट बोलतात. म्हणजे त्वचेवर जे वरच्या भागाला जे आपल्या केसांच्या आतमध्ये असतात त्याला रूट बोलतो आपण, आणि जे अर्धे वरती असतात त्याला आपण काय बोलतो? शाफ्ट बोलतो. तर केसांचे किती प्रकार असतात? तर 2 असतात. त्यानंतर केसांचे 3 थर असतात. एक असतात क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेड्युला. आपण जेव्हा काम करत असतो तर केसांचा मुख्य भाग काय असतो? कॉर्टेक्स, क्युटिकल आणि मेड्युला. क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेड्युला हे 3 थर असतात मेन केसांचे. आणि जेव्हा आपण काम करतो तेव्हा फक्त ह्या 3 गोष्टींवरच आपण काम केले जातात. आता केसांचे बॉन्ड किती असतात, किती आढळतात? तर सल्फर हा बॉन्ड असतो. हा बॉन्ड फक्त आपण केमिकल ब्रेक करतो. सल्फर काय काम करतो? तर केमिकल हा ब्रेक करतो. त्यानंतर हायड्रोजन व नायट्रोजन काय करतो? हा बॉन्ड काय करतो? हा बॉन्ड फक्त हीट किंवा आपण गरम किंवा थंड, आपण जेव्हा ड्राय मारतो किंवा आपण काम करतो त्यावेळेस काय करतो? तो पाण्यानेही ब्रेक होऊ शकतो. ओके. त्यानंतर केसांच्या वाढीचे टप्पे 3 आढळले जातात. एक आहे ॲनाजन, कॅटेजन आणि टेलोजन. कळलं? कुठले कुठले आहेत? एक आहे ॲनाजन, कॅटेजन आणि टेलोजन. हे केसांचे 3 टप्पे असतात. केसांच्या सर्वात वरील थराला आपण काय बोलतो? क्युटिकल. म्हणजे शाफ्ट हा काय आहे? क्युटिकल आहे. जेव्हा कोणतेही केमिकल ट्रीटमेंट करतो आपण, करण्यापूर्वी आपण काय करतो? सर्वप्रथम आपल्याला कॅराटिन करायचं असेल, हायलाइट करायचं असेल, बुटॉक्स करायचं असेल किंवा स्मूथनी रिबॉन्डिंग करतो तेव्हा आपण काय करतो? क्युटिकल ओपन करणे गरजेचं आहे. म्हणून आपण काय करतो? शॅम्पू, कंडिशनर न लावता शॅम्पू फक्त वॉश करतो. ओके. त्यामुळे काय होतं? क्युटिकल ओपन होते आणि ट्रीटमेंटपूर्वी क्युटिकल ओपन होऊन आपल्याला तो योग्य रिझल्ट मिळतो. आणि कॉर्टेक्स. आता सेकंड आहे तो काय? कॉर्टेक्स आहे. तर कोणतेही केमिकल वर्क करताना क्युटिकल ओपन करून कॉर्टेक्समध्ये जमा केले जातात. म्हणजे आपण सेकंड काय करतो? कॉर्टेक्समध्ये आपण क्रीम लावतो किंवा स्पा जेव्हा करतो किंवा काही गोष्टी आपण करत असतो, ट्रीटमेंट करत असतो, तेव्हा कुठे जातं? ते कॉर्टेक्समध्ये जमा केले जाते. व कंडिशनर अथवा मास्क लावून आपण काय करतो? क्युटिकल बंद करून टाकतो. बरोबर. म्हणजे शॅम्पू हा फक्त आपल्याला केसांना हेड वॉश आपण करतो, कारण का आपल्याला क्युटिकल ओपन करावे लागतात. आणि त्यानंतर आपण जे काय अप्लाय करतो, जे काय केमिकल ट्रीटमेंट करतो ते त्यानंतर ते कुठे जातं? तर कॉर्टेक्समध्ये जाऊन थांबले जातं आणि तिथून आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळतो. आणि नंतर आपण कंडिशनर करून आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळू शकतो. बरोबर. म्हणजे कुठे कुठे काम केलं जातं आपले? क्युटिकल, कॉर्टेक्स. आता थर्ड आहे मेड्युला. आता मेड्युला हा थिक कर्ली हेअरमध्ये जास्त असतो व पातळ सरळ केसांमध्ये काय असतो? तो कमी असतो किंवा कधी कधी तो अधिकही आढळला जात नाही. म्हणून मेन म्हणजे आपण काम करतो तिथं क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेड्युलामध्येच आपण काम केले जातो. ओके. कुठलेही केमिकल ट्रीटमेंट करताना आपले मेन केसांचे. आता हे केसांचे स्ट्रक्चर हे तुम्हाला कळलंच असेल, कारण मी थोडकं आणि सोप्यात सोपी तुम्हाला ही माहिती पुरवली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पाठवायला विसरू नका. नमस्कार.